आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। शशी अण्णा टिंगरे सोशल फाउंडेशनकडून दिवाळीचा उजेड गरिबांच्या झोपड्यात। जेथे अंधाराची चादर पसरलेली तेथेही दिव्यांचा प्रकाश पोहोचण्याचा सुंदर प्रयत्न शशी अण्णा टिंगरे सोशल फाउंडेशनने केला आहे। आर्थिक अडचणीत दिवाळी साजरी करू न शकणाऱ्या धानोरीतील लक्ष्मी पार्क सर्वे क्रमांक 22 आणि मुंजाबा वस्ती सर्वे क्रमांक 28 येथील मोकळ्या जागांवर तात्पुरत्या तंबूत राहणाऱ्या गरीब कुटुंबांना फराळाचं पॅकेट आणि छोट्या बालकांना फटाके देत आनंदाचा क्षण वाटण्यात आला। सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत टिंगरे उर्फ शशी अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। धानोरी परिसरातील कुटुंबासाठी शशी अण्णा टिंगरे फाउंडेशनच्या उपक्रमामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दिवाळीचा आनंद अनुभवता आला। दिवाळीचा सण सर्वांसाठी समान आनंदाचा व्हावा हा हेतू या उपक्रमामागे होता। सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणारा हा उपक्रम केवळ वाटपापुरता न राहता प्रेम, आनंद आणि समतेचा उत्सव ठरला। प्रत्येकाच्या झोपडीत, प्रत्येकाच्या हृदयात दिवाळीचा दीप उजळला पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे, असं शशी अण्णा टिंगरे यांनी सांगितलं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज आपण जे पोहोचलेले आहे, ज्या गरिबांपर्यंत त्यांची दिवाळी होत नाहीये त्या ठिकाणी आपण पोहोचलेले आहात। पहिल्यांदाच व्यक्ती बघत आहे की गोरगरिबांच्या घरी पोहोचून आपण त्यांना फराळ आणि काय लहान मुलांना फटाकडे वाजवण्यासाठी दिलेले, काय सांगणार आपण? धानोरीमधील बऱ्याचशा ठिकाणी काही असे झोपडपट्टीप्रमाणे लोक राहतात ज्यांना दिवाळी सण हा वर्षातील खूप मोठा सण आहे, तो त्यांना साजरा करता येत नाही। त्यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे, त्यामुळे त्यांना साजरा करता येत नाही। मी शशी अण्णा टिंगरे सोशल फाउंडेशनच्या वतीने व माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने त्यांना एक छोटीशी दिवाळी भेट म्हणून दिवाळीचं फराळ व त्यांच्या लहान मुलांना फटाके वाजवता यावे म्हणून फटाके सर्वांना माझ्यातर्फे देण्यात आलेले आहेत। कुठं वाटण्यात आले? धानोरीमधील लक्ष्मी पार्क सर्व नंबर 22, त्यानंतर मुंजाबा वस्ती सर्व नंबर 28 मध्ये या ठिकाणी फटाके आणि दिवाळी भेट देण्यात आलेली आहे। टिंगरेने दिवाळीचे व फटाकडे भेट दिले। तुझं नाव काय सांगणार? शशी अण्णा टिंगरेने आम्हाला भेट दिली दिवाळी। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।